अलीकडे जरासं। मग हा काय म्हणला सरकारकीरे रस्ता दे की, ह्याला घाण घाण शिवी दिले तरी हा गप्प बसला वर गेला माझे काका खाली आले। काका खाली आले म्हणजे तुमच्या मुलाला बोलवा म्हणले। माझ्या काकाला काय वाटलं, ह्याची मित्र आलेत वाटलं, अरे तुझे 10-12 मित्र आलेत आणि खाली बोलवा लागलेत तुला। खाली येऊपर्यंत हातात बांबू दगड हे सगळ्या गोष्टी घेऊन उभारलेले त्याला मारायला लागल्यावर की नाही हे फोन केला दोघा-तिघांना, तर ह्याच्या मित्राला सुद्धा जाम मारलाय। तो तिथे सिव्हिल मध्ये ऍडमिट आहे, तोंड सगळं फोडल्यानंतर सगळं झाल्यावर चाक तलवार दगड काय असतील ते सगळे घेऊन मारायला आले। मी चक्कर येऊन पार्किंग मध्ये पडलोय, मला उचलायला येईना, तर एकटा ढोला माणूस आला आणि मला दगड मारायला लागला। माझा भाऊ आणि एकटा मुलगा, एकटा पाय पकडला आणि एकटा मला हातात असं धरून उचलून वर नेला। तर ते 5व्या मजल्यापर्यंत आमच्या घरापर्यंत मारायला गेलेत आम्हाला, 5व्या मजल्यापर्यंत। आणि मग माझ्या वहिनीनं ऐकली, आमच्या तिघींना घाणघाण शिव्या दिल्या आणि म्हणतात की हिंदू लय मस्ती करायला लागले, हिंदूला जाळून टाकणार म्हणले ते। प्लीज बाहेर घ्या। नाही हो साहेब, होऊ द्या, नमस्कार, मी आत्ता सोलापूरच्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पंजाब तालीम ते बाळीवेस जाणाऱ्या रस्त्यावरती उभारलो आहे। पंजाब तालीमच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हा सगळा भाग दिसतो। या ठिकाणी दगडफेक झाल्याचं चिन्ह आहेत, तोडफोड झाल्याचं चिन्ह आहेत। या ठिकाणी एक चहाचं कॅन्टीन आहे, मावा विक्री चालते, ते एक दुकान आहे। या परिसरात येऊन बाहेरच्या 2 गटांनी येऊन इथं धिंगाणा घातला असं येथील काही लोकांचं म्हणणं आहे। आणि याचं कारण काय भांडणाचं ते अद्यापर्यंत कळलेलं नाही। गावात वेगवेगळ्या अफवा उठत असल्या तरी 2 गटामध्ये हा संघर्ष झालेला आहे। कारण शोधण्यासाठी पोलीस आता या घटनास्थळी पोहोचल्यात। पोलिसांच्या 5-6 मोठ्या गाड्या आहेत, अगदी कमांडो पथकही या ठिकाणी आलेले आहे, वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। 9:30च्या सुमारास एक मॉब या पंजाब तालीमच्या समोर बाबा कादीर मशिदीकडनं येणाऱ्या जो बोळ आहे तिथून काही तरुण पळत आले, त्याच्या मागं काही तरुण पळत आले आणि जो पुढं होता तो तरुण या नेमकं या चहाच्या कॅन्टीनजवळ तिथं येऊन सापडला। तर त्याच्या मागं आलेल्या मॉबने त्याला बेदम मारहाण केली, दगडफेक सुरू झाली। त्या मुलाला वाचवण्यासाठी काही जण या ठिकाणी आले। मग ते 2 गटामध्ये त्याचं सगळे इथले स्थानिक काही जण आणि बाहेरच्या गल्लीतून, म्हणजे ते समोरच्या गल्लीतून आले होते असं काही जणांचं म्हणणं आहे। हा आपण बघतोय तो पंजाब तालीमकडून समोरचा बोळ जो जातो त्या बोळातनं पुढे गेल्यानंतर 30 नाका पोलीस चौकी लागते आणि वडार गल्ली लागते। तर या भागातून हा सगळा मॉब आला होता। यांच्या भांडणाचं कारण अद्यापपर्यंत कळालेलं नाही। गावामध्ये वेगवेगळ्या जरी काही अफवा पसरत असल्या तरी या घटनास्थळी परिस्थिती अत्यंत शांत आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे। थोड्या प्रमाणात इथं दगडफेक झाल्याचं चिन्ह दिसत आहे। परिस्थिती काबूत आणलेली आहे। आपण बघतो या भागात गवंडी गल्ली परिसरामध्ये पोलिसांच्या गाड्या थांबून आहेत आणि बाळीवेसकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पोलिसांच्या गाड्या थांबून आहेत। जनजीवन या ठिकाणचं हळूहळू सुरळीत होत आहे।